नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जात्यातल्यांना सुपातले हसतात अशी आपली एक मराठी म्हण आहे, उक्ती आहे. आज मला त्याची आठवण एवढ्यासाठी होते की उद्धव ठाकरे यांनी आपल्यालाच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद मिळावं आणि महाविकास आघाडीला जर खरोखरच बहुमत मिळालं तर परत एकदा आपल्याला मुख्यमंत्री होता यावं, यासाठी जो आटापिटा चालवलेला आहे त्यातली लाचारी किती आहे हे काल परवाच त्यांचे एक झुंजार नेते आणि विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यातून आपल्या समोर आलं. अंबादास दानवे यांनी काल परवा एक वक्तव्य केलं, विधान केलं की विधानसभेचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचं सत्ता येणार असेल, सरकार येणार असेल तर निदान एक दिवसासाठी तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा हो, असा टाहो फोडलेला आहे. एक दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणजे काय असतं मित्रांनो? तर मुद्दा असा आहे की आज उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये कमालीचे घुसमटलेले आहेत. सरकार कोसळल्यापासून गेल्या 2.25 वर्षात लोकसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत आणि त्यानंतर जवळजवळ 15-20 दिवस पर्यंत तरी त्या लोकसभा निकालाचा प्रभाव असेपर्यंत उद्धव ठाकरे फार मस्तीत होते की मिंदे, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे काय काय चाललं होतं, खोके ओके वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी किंवा आजच्या महायुती विरोधात राजकारणाचं एकमुखी नेतृत्व आपणच आहोत, हा जो उद्धव ठाकरे यांचा भ्रम होता तो लोकसभा निकालानंतर 1 महिन्यात जमीनदोस्त झालेला आहे. कारण अपेक्षेप्रमाणे त्यांना महायुतीमध्ये थोरला भाऊ मानायलाही आता कोण तयार नाहीये. लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वात अधिक जागा मागून आपण थोरला भाऊ आहोत हे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या गडी उतरवलेलं होतं. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि नेता नसलेला काँग्रेस पक्ष या दोघांनाही उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार नाचावं लागत होतं, कठपुतळीसारखं नाचावं लागत होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणतील त्या जागा त्यांना द्याव्या लागत होत्या आणि नसतील तर आपल्याच पक्षातल्या उमेदवारांना काँग्रेसला बंडखोर म्हणून उभं करावं लागत होतं. आता त्याची गरज राहिलेली नाही, कारण उद्धव ठाकरे यांचा उपयोग काँग्रेससाठी संपलेला आहे. महाराष्ट्रात आपल्याकडे मतं आहेत पण नेतृत्व नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी किंवा कुठली तरी आघाडी करून काँग्रेसला लढावं लागतं. शरद पवार सुद्धा कधी कधी महाविकास आघाडी किंवा दोन्ही काँग्रेसची आघाडी याचे सुप्रीम नेता होते, पण त्यांच्याकडे मतं नाही पण नेतृत्व आहे आणि काँग्रेसकडे नेते मतं आहेत पण राज्यव्यापी नेता नाही, अशी परिस्थिती होती. त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेस नेत्यापेक्षा राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या दारी उद्धव ठाकरे यांना सन्मान होता. पण एकदा लोकसभा निकाल लागले आणि महाराष्ट्रात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष झाला, त्या दिवशी उद्धव ठाकरे यांचे शेअर्स जनपदच्या शेअर बाजारामध्ये एकदम जमीनदोस्त होऊन गेले. मध्यंतरी 3 दिवस उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले, आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून त्यांनी सोनियांची आरती ओवाळली, राहुल गांधींचे देखील कौतुक करून झालं पण काही निष्पन्न झालं नाही आणि आता जाहीरपणे बोलून देखील काही होत नाही. अशा वेळेला उद्धव ठाकरे रडकुंडीला आलेले आहेत. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, आज सुद्धा ते भाजप आणि शिंदे यांना टोमणे मारत असताना एक गोष्ट विसरलेत की ते सुपात आहेत. जात्यात आपण लवकरच भरडले जाणार आहोत हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आणि म्हणून मी सुरुवातीला ती मराठी उक्ती किंवा म्हण सांगितली की जात्यातल्यांना सुपाचे हसतात. सुपातले जे दाणे असतात ते सुद्धा
थोड्या वेळानंतर जात्यातच जाऊन भरडले जाणार असतात. पण जात्यात जाऊन पडले आणि ज्यांना भरडले जात आहे, दळलं जात आहे, त्यामुळे ते टाहो फोडून आक्रोश करत असतात. तो आक्रोश ऐकून जे सुपातले सुरक्षित दाणे आहेत ते मात्र हसत असतात, अशा अर्थाची ती म्हण आहे. आणि लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जात्यात सापडलेल्या अनेक मित्र पक्षांची अवस्था अशीच आहे. जे आज भरडले जात आहेत ते टाहो फोडून रडतायत आणि अजूनही सुपात आहेत. ते हसतायत उद्धव ठाकरे यांच्यासारखे. मी उद्धव ठाकरे यांच्यासारखे एवढ्यासाठी म्हणतो की आत्ता उत्तर प्रदेशमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा फायदा मिळालेले 10 वर्षाच्या सलग अपयशानंतर चांगलं यश मिळवलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे आता भरडले जायला लागलेले. ते जात्यात पडलेत. अजून उद्धव ठाकरे जात्यात गेलेले नाहीत. पण उत्तर प्रदेशमध्ये जो जवळजवळ 30-35 वर्षात संपलेला काँग्रेस पक्ष होता त्याला नव्याने उभारी मिळाली आहे. नव्याने उभारी मिळाली आहे. 1984-85च्या निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशात जे विधानसभेत बहुमत मिळवलं त्यानंतर हळूहळू करत काँग्रेस पक्ष नामशेष होत गेला. त्याचा एक लचका मुस्लिम मतांचा हा मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने तोडला, तर दुसरा लचका दलित मतांचा हा मायावतींनी तोडला आणि त्यामुळे उर्वरित जी थोडीफार ब्राह्मण मतं काँग्रेसला मिळायची ती काँग्रेसमध्ये राहिली नाही, तीही भाजपकडे गेली आणि काँग्रेस हा पक्ष उत्तर प्रदेशात जवळजवळ नामशेष झाला होता. त्याला थोडीशी उभारी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत मिळाली. जेव्हा भाजप पण दुबळा झाला होता, समाजवादी आणि बीएसपी यांच्यामध्ये जीव उरला नव्हता, अशा वेळेला काँग्रेस पक्षाने मुस्लिमांच्या भरगच्च मतावर 22 जागा मिळवल्या होत्या. 80 मधल्या 22 जागा मिळून काँग्रेस परत उत्तर प्रदेशात सगळ्यात मोठा पक्ष बनला. पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे 80 मध्ये 22 का 21 मुस्लिम मतांच्या बळावर, आणि त्याचा फटका मुलायम सिंगना बसला होता. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की विधानसभेत मायावतींना यश मिळालं होतं आणि मुस्लिम दुरावल्यामुळे मुलायम सिंगना फटका बसला होता. तो मुस्लिम 2012च्या विधानसभा निवडणुकीत परत एकदा मुलायम सिंगकडे आला आणि काँग्रेसचा उत्तर प्रदेशात धुव्वा उडाला. त्यानंतर काँग्रेस 2014 विधानसभा वेगवेगळ्या या सगळ्यामध्ये मार खात होता. त्याला परत एकदा थोडी धगधूग मिळालेली आहे. धुगधुगी काँग्रेसच्या जीवात जीव आलेला आहे. कारण काँग्रेसला 2014 मध्ये ज्या 2 जागा मिळाल्या त्या 19 मध्ये 1 पर्यंत आला होता. तो आकडा 6 पर्यंत गेलाय. पण तो 6 पर्यंत येताना समाजवादी पक्षाबरोबर जागा वाटप आणि आघाडी केली. त्यामुळे काँग्रेसला परत एकदा आपल्याकडे मुस्लिम मतदार सरकतोय हे लक्षात आलं आणि अखिलेश किंवा समाजवादी पक्षाची सगळी ताकद ही यादव आणि मुस्लिम मतांवर आहे. गंमत अशी आहे की उत्तर प्रदेशात मुस्लिमांचा पक्ष म्हणूनच समाजवादी पक्ष ओळखला जातो. पण मुस्लिमांची 18-20% मतं घ्यायची आणि 7-8% यादवांच्या नेत्यांना सगळी सत्ता वाटायची, हा समाजवादी पक्षाचा खाक्या राहिलेला आहे. आणि तिथेच मुस्लिमांमध्ये अस्वस्थता होती. मुस्लिम संख्येने जास्त निवडून येणार, मुस्लिम मोठ्या संख्येने समाजवादी पक्षाला मतं देणार, पण सत्तेची सगळी महत्वाची पदं एखादा आझम खान वगैरे सोडला तर ती सगळी सत्तेची पदं ही यादवांच्या पारड्यात पडत होती. म्हणून जो मुस्लिम अस्वस्थ होता त्याला गेल्या लोकसभेत पुन्हा एकदा काँग्रेस आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाली आहे. आणि आत्ताची एक ताजी घटना आहे. घटना छोटी आहे. त्या कुठच्या तरी एका जिल्ह्यातला एक समाजवादी पक्षाचा नेता आमदार हा वॉन्टेड होता, पकडला गेला.
तर त्याचं काय ते त्याला दिलासा देण्यासाठी, त्याला सहानुभूती दाखवण्यासाठी समाजवादी पक्षाचा कुठलाही नेता त्याच्याकडे फिरकला नाही. पण उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत अजय राय, जे पुन्हा एकदा वाराणसीत तिसऱ्यांदा मोदींकडून पराभूत झाले, हे वाजत गाजत त्या अमरोहा काय कुठच्या जिल्ह्यात आहेत तिथे त्या समाजवादी पक्षाच्या अटक झालेल्या आमदाराच्या कुटुंबाला, मुस्लिम कुटुंबाला दिलासा देण्यासाठी, सहानुभूती देण्यासाठी तिथे पोहोचले. त्यातून एक सिग्नल पाठवला जातो की समाजवादी पक्ष मुस्लिमांना वापरून घेतो, पण यादव हिंदू दुखावू नयेत म्हणून मुस्लिम नेत्यांना वाऱ्यावर सोडतो. मुस्लिम मतं हवीत पण मुस्लिम नेते नकोत. हे जे समाजवादी पक्षाचं राजकारण दीर्घकाळ चालत राहिलं ते उघड करण्याचा डावपेच काँग्रेसने खेळलाय. आणि त्यामुळे अजय राय मुस्लिम आमदाराच्या, अटक झालेल्या आमदाराच्या घरी पोहोचल्यानंतर समाजवादी पक्षाने आपल्या पक्षाचं एक शिष्टमंडळ त्याच्या घरी पाठवायचं ठरवलं. याचं कारण अखिलेशच्या लक्षात आलं. अखिलेशच्या हळूहळू लक्षात येते की जितका काँग्रेस वाढेल तितका तो आपला मुस्लिम मतदार काँग्रेसकडे खेचून घेईल आणि नुकसान मतदानामध्ये समाजवादी पक्षाचं म्हणजे अखिलेशच्या राजकारणाचं होणार आहे. भले 37 जागा लोकसभेच्या अखिलेशने जिंकलेत, पण जर यापुढे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये टिकून राहायचं असेल आणि मुस्लिम मतदार आपल्याकडेच टिकवायचा असेल तर त्यासाठी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करावीच लागेल. म्हणजे मुस्लिम मतांची भागीदारी ही काँग्रेस बरोबर करावी लागेल. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात जितका वाढेल तितका तो अखिलेशच्या मुस्लिम मतांचीच भागीदारी करणार आहे. आपला हिस्सा वाढवत नाही तेवढं अखिलेशचं जागा कमी होत जातील. आता 10 विधानसभेच्या जागा मोकळ्या झाल्यात. त्याच्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा काँग्रेसने 10 पैकी अर्ध्या जागा, 5 जागा मागितलेल्या आहेत. का? जर त्यातल्या 5 जागा अखिलेशच्या आमदारामुळे रिकाम्या झाल्यात तर 5 जागा तर अखिलेशच्या हक्काच्या आहेत. पण काँग्रेसला उरलेल्या 5 जागा पाहिजेत, जिथे काँग्रेसचा एकही आमदार नव्हता तरीही त्या जागा ह्या काँग्रेसला पाहिजेत. याचा अर्थच लोकसभेसाठी 80 मधल्या 16 जागांवर काँग्रेस सेटल झाली तरी विधानसभा 2027 ला जवळ येते. त्यामध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात अर्धा हिस्सा हवा आहे. म्हणजेच काँग्रेसला उत्तर प्रदेशात मुस्लिम मतं आपल्याकडे आल्याचा दावा करत अखिलेशला त्याचा हिस्सा कमी करायला भाग पाडणं काँग्रेसचे डावपेच आहेत. 403 विधानसभांच्या जागा आहेत. त्यामध्ये 250 पेक्षा 200 पेक्षा 300 पेक्षा जास्त अखिलेशला हवे आहेत, पण तेवढे आम्ही देणार नाही. तसं असेल तर अखिलेश बरोबर आघाडी करणार नाही. नुकसान आमचं होईल, पण आमच्यापेक्षा अधिक मोठं नुकसान हे अखिलेशचं म्हणजे समाजवादी पक्षाचं होईल. हे एक प्रकारे काँग्रेस पक्ष सूचित करतोय. आणि त्यामुळे अक्षरशः आघाडीत असून सुद्धा, इंडी आघाडीत असून सुद्धा अखिलेशचं राजकारण घुसमटलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलंय की अखिलेशची अवस्था अशी आहे की सांगता येत नाही आणि सहन होत नाही, पण ते बोलू शकत नाहीयेत. अखिलेश दुसरासा पक्ष असता तर अखिलेशची टीका केली असती की तुम्ही आमच्या आमदाराला दिलासा द्यायला का जाताय. पण काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष हा समाजवादी आमदाराच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबाला मदत करायला धाव घेतो. तेव्हा तो सांगतो की तुझ्या पक्षाचा, तुमच्या पक्षाचा अध्यक्ष सुद्धा तुमच्याकडे ढुंकून बघत नाही, कारण त्याला मुस्लिम मतं हवीत. पण मुस्लिमांसाठी हिंदू आणि यादवांना दुखवण्याची त्याची हिंमत नाही. काँग्रेसला त्याची पर्वा नाही. काँग्रेस हाच मुस्लिमांचा पक्ष आहे. समाजवादी हा मुस्लिमांची मतं मागणारा पण मुस्लिमांचा पक्ष नाही. हे जेव्हा
आपल्या कृतीतून, वागण्यातून आणि भूमिकेतून काँग्रेस पक्ष दाखवतो, तेव्हा अखिलेशला किती पोटसूळ उठला असेल याची कल्पना करू शकता. पण दुर्दैव असं आहे की आज काँग्रेसच्या या कुरघोडी करणाऱ्या राजकारणावर बोलण्याची हिंमत सुद्धा अखिलेश गमावून बसलाय. तो घरातल्या घरात टाहो फोडतोय. कारण जसजसे दिवस वाढत चालले तसतसा हळूहळू समाजवादी पक्षातले अनेक मुस्लिम नेते सुद्धा सरळ सरळ अखिलेशच्या विरोधात, यादवांचा पक्ष, मुस्लिमांची फक्त मतं मागणारा पक्ष, मुस्लिमांवर अन्याय करणारा पक्ष, असं समाजवादी पक्षातलेच अनेक मुस्लिम नेते उघडपणे बोलायला लागलेत. आणि त्याचा अर्थ अखिलेशला कळतो की या मुस्लिम नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी काँग्रेस उतावळी झालेली आहे. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की सोडा अखिलेशची साथ, सोडा समाजवादी पक्षाची साथ आणि या काँग्रेसमध्ये तुमचं काँग्रेसमध्ये स्वागत आहे, असं आमंत्रणच काँग्रेस पक्ष अशा एक एक कृतीमधून समाजवादी पक्षाला फोडायला निघालेले आहे. नेहमी तक्रार काय होते, भाजप आपल्या मित्र पक्षांना फोडतो, आपल्या मित्र पक्षांची ताकद घटवतो आणि तोच अनुभव जो आरोप भाजपवर होतो, त्या आरोपाचा अनुभव आज उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव किंवा समाजवादी पक्ष काँग्रेसच्या वतीने घेतो आहे. काँग्रेसला अखिलेशने लोकसभा निवडणुकीत 16 जागा देऊन जी संजीवनी दिली, त्यातून सावरलेली काँग्रेस आता थेट अखिलेशच्या समाजवादी पक्षालाच डंख मारायला लागली. मुद्दा इतकाच आहे की अखिलेश आता पूर्णपणे जात्यात भरडला जातोय, ज्या जात्याचं नाव काँग्रेस आहे. आणि त्याच काँग्रेसने जे दळण सुरू केलेलं आहे, हळूहळू करत आपल्या मागे आलेल्या, आपल्या सोबत आलेल्या मुस्लिम मतांवर अधिकार सांगत आपल्या एक एक सेक्युलर मित्र पक्षाला संपवून मुस्लिम मतं म्हणजे काँग्रेस हे वातावरण निर्माण करायचं आणि आपल्या मित्र पक्षांना काँग्रेसच्या जात्यामध्ये, मुस्लिम मतांच्या दळणामध्ये भरडून काढायचं. हे जे काय सुरू केलेलं आहे त्याचे मोठे चटके समाजवादी पक्षाला जाणवत आहेत. आणि म्हणून अखिलेश उघडपणे आवाज करत नसेल तरी त्याच्या पक्षातले अनेक मुस्लिम नेते हळूहळू करत टाहो फोडायला लागलेत की समाजवादी पक्षात मुस्लिमांवर अन्याय होतो, मुस्लिम नेत्यावर अन्याय होतो, सगळेच्या सगळे लाड फक्त यादव नेत्यांचे पुरवले जातात. थोडक्यात काँग्रेसने उत्तर प्रदेशातली समाजवादी पार्टी फोडायला घेतलेली आहे. शिवसेना उबाठाची अवस्था काय होईल याची नुसती कल्पना करा. आज उबाठा शिवसेना ही सुपात आहे. महाराष्ट्रात जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा शिवसेनेला त्यांची अवकात दाखवणं आधीच सुरू झालेलं आहे. थोडक्यात असं दाखवलं जातंय, आघाडी सोडून जायचं असेल तर निघून जा. सगळ्यात मोठा पक्ष लोकसभेने काँग्रेसला ठरवलंय, त्यामुळे विधानसभेत सुद्धा सर्वाधिक जागांवर काँग्रेसचाच अधिकार आहे. काँग्रेसपेक्षा अधिक जागा शिवसेनेला दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे ज्या जागांचे तुकडे फेकू त्याच्यावर समाधान माना. अधिकाधिक आमदार आमचे येतील आणि आमचाच मुख्यमंत्री होईल हे सुद्धा महाराष्ट्रातले काँग्रेस नेते ठणकावून सांगायला लागलेले आहेत. मग ते कधी पृथ्वीराज चव्हाण बोलतात, कधी बाळासाहेब थोरात बोलतात, कधी कधी पटोले बोलतात. तेव्हा उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं की अखिलेश जात्यामध्ये भरडला जातोय आणि उद्धव ठाकरे हे आज सुपात आहेत. तेव्हा भाजपला टोमणे मारून, एकनाथ शिंदेना शिव्या शाप देऊन
जात्यात काँग्रेसच्या जात्यात भरडले जाण्यातून उद्धव ठाकरे यांची सुटका नाहीये. त्यांना काँग्रेसच्या जात्यात भरडलं जावंच लागेल. तेव्हा जी अवस्था आज उत्तर प्रदेशात तुमचे अखिलेश यादव यांची आहे, त्याकडे जरा उद्धव ठाकरे यांनी डोळसपणे बघायला शिकावं. मग त्यांच्यासाठी पुढल्या 50 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये काय भविष्य वाढून ठेवलंय ते उद्धव ठाकरेंना कळेल. 2027 अडीच वर्षांनी होण्याच्या निवडणुकीसाठी आत्तापासून अखिलेश यादवला भरडणं चालू झालेलं आहे. तर सुप्यातून जात्यात जायला उभाटा शिवसेनेला महाराष्ट्रात किती वेळ लागेल याची मित्रांनो कल्पना करा. असो, ज्याचं ज्याचं भलं करायचंय ते त्यांनी आपलं आपलं करावं. आपल्याला जे धोके दिसतात ते सांगणं हे एक पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य करण्यासाठी हे सगळं मी तपशीलवार मांडलं. अखिलेश जात्यात आहे, उद्धव ठाकरे सुपात आहे. हसायचं, रडायचं, टाळं फोडायचं की सुपातून टुणकन उडी मारून बाहेर पडायचं हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे. कारण काँग्रेसच्या जात्यामध्ये दळण चालू आहे, मित्र पक्षांना भरडणं चालू आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.